Welcome dear students. Today actually we start the syllabus, and in this syllabus today we start topic number 2 from unit number 1, that is non-inertial frame of reference. So here I write here non-inertial frame of reference. तर हा टॉपिक आज आपण चालू करणार आहोत. आता हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण हे बघू की व्हॉट इज फ्रेम ऑफ रेफरन्स. सो आय विल राईट हिअर फ्रेम ऑफ रेफरन्स. आता या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये पहिल्यांदा आपण शिकू रेफरन्स पॉइंट. So we'll see what is reference point. Now reference point is a point with respect to which study of any object can be studied. Without reference point you cannot study the motion of an object. So reference point is a point with respect to which motion of any object can be studied. रेफरन्स पॉईंटचा मराठीत अर्थ आहे संदर्भ बिंदू. त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपण कुठल्याही वस्तूची मोशन स्टडी करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा मी जर असं म्हटलं की एखादी कार 25 किलोमीटर एखाद्या कारनं 25 किलोमीटर प्रवास केला आहे. एवढं बोललं की ते त्या कारचं डिस्क्रिप्शन होत नाही, त्या मोशनचं डिस्क्रिप्शन होत नाही. त्यासाठी तुम्हाला एक संदर्भ पॉईंट पाहिजे, रेफरन्स पॉईंट पाहिजे. म्हणजेच मी असं म्हटलं की एखादी कार कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतर प्रवास केलेला आहे, म्हणजे कोल्हापूर हे झालं रेफरन्स पॉईंट. तर ह्याला म्हणायचं रेफरन्स पॉईंट. तर रेफरन्स पॉईंटची डेफिनेशन काय? रेफरन्स पॉईंट इज अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू विच मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट कॅन बी स्टडीड. तो असा एक पॉईंट आहे, असा एक संदर्भ बिंदू आहे की त्याला धरून आपण कुठल्याही वस्तूची मोशनचा अभ्यास करू शकतो. हा त्याचा अर्थ आहे. आता हा समजा रेफरन्स पॉईंट आपण कसं, आता जसे पोझिशन कोऑर्डिनेट्स काढायचे त्यासाठी आपण काय करायचं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम करायचं, 3 डायमेन्शनल ॲक्सिस. सो दिस इज समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय आणि हा झेड, आणि हा त्याचा ओरिजिन पॉईंट आहे. आणि हा इथं तुमचा रेफरन्स पॉईंट आहे, हा पी पॉईंट. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स कसे आपण दाखवतो, एक्स वाय झेड. सो दिस पॉइंट पी एक्स वाय झेड रिप्रेझेंट रेफरन्स पॉइंट. आणि ही 3 डायमेन्शनल स्पेस ज्याच्यावरती हा रेफरन्स पॉइंट आहे त्याला म्हणायचं फ्रेम ऑफ रेफरन्स. So any 3-dimensional space can be called as a frame of reference. So clear? So frame of reference is nothing but the any 3-dimensional space. Just I am giving the lecture in this room. So this also room is a 3-dimensional. So it also can be treated as a frame of reference. फ्रेम ऑफ रेफरन्स ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कुठलीही 3 डायमेन्शनल स्पेस त्याला म्हणायचं फ्रेम ऑफ रेफरन्स. सो दिस इज अबाउट फ्रेम ऑफ रेफरन्स. नाउ वी गो फॉर नेक्स्ट. देयर आर 2 टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. वन inertial frame of reference. So here I write inertial frame of reference.
आणि इथे काय म्हणायचं सेकंड आहे ते नॉन इनर्शियल, जो आपला टॉपिक आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. So there are two types of frame of reference, one inertial frame of reference and second non inertial frame of reference. आता आपण बघूया inertial frame of reference. So inertial frame of reference is any frame of reference which is fixed in space or moving with uniform velocity is called as inertial frame of reference. म्हणजेच इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, समजा ती फिक्स असेल, तिची व्हेलॉसिटी 0 असेल, ती स्थिर असेल, तर त्याला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता मी खोलीचं उदाहरण दिलं, माझ्या ह्या रूमचं उदाहरण दिलं. दिस कॅन बी ट्रीटेड ॲज अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, कारण ही स्थिर आहे, तर हिची व्हेलॉसिटी 0 आहे, तर ह्याला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. किंवा दुसरी डेफिनेशन काय, सपोज इट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. So that if suppose that frame of reference is moving with uniform velocity, then also it is called as inertial frame of reference. So inertial frame of reference is a reference having zero velocity or uniform velocity can be called as a inertial frame of reference. एकसारख्या velocity जात असेल तर त्याला inertial frame of reference म्हणायचं, किंवा ते 0 किंवा आहे त्या जागी थांबलेले आहे त्याला म्हणायचं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो दिस इज, आता प्रॉपर्टीजमध्ये कसं सांगता येईल की ह्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटनचे नियम पाळले जातात. सो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आर ओबेड. सो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आर ओबेड. सो दिस इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर त्याची प्रॉपर्टी काय की तर न्यूटनचे नियम पाळले जातात त्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. एखादी युनिफॉर्म व्हेलॉसिटी जात असेल तर न्यूटनचे नियम पाळले जातात. आणि सेकंड, इट इज नॉन ॲक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. इट इज नॉन ॲक्सिलरेटेड फ्रेम of reference. So inertial frame of reference मध्ये मी काय सांगितलं, इट इज न्यूटन्स लॉ, इट ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आर ओबेड इन दिस inertial frame of reference. And second property I told you, it is also called as non-accelerated. Non-accelerated म्हणजे त्याची ॲक्सिलरेशन 0 असते. म्हणजे कसं आहे, समजा ती फ्रेम फिक्स असेल तर तिला ॲक्सिलरेशन असण्याचा संबंधच नाही. पण समजा ती फ्रेम जर युनिफॉर्म व्हेलॉसिटी जात असेल तर तिला ॲक्सिलरेशन असा संबंधच नाही. ॲक्सिलरेशन डेफिनेशन काय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाईम. व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही म्हणजे 0 ॲक्सिलरेशन. सो दिस इज द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नाउ सेकंड वी गो फॉर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता याचं उलट आहे. Suppose if any frame of reference is moving with certain velocity, then it is called as non-inertial frame of reference. लक्षात घ्या, एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स काही व्हेलॉसिटीने जात आहे. आता युनिफॉर्म नाही म्हटलेलं मी. सो इट इज मूव्हिंग विथ अ सर्टन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. समजा एखादी कार जात आहे, तिचा 25 km/h हा स्पीड आहे, तर इट इज अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, कारण त्याचा स्पीड वाढवू शकतो तो. सो आणि समजा एखादी एस टी, 2 एस टी आहेत, एक एस टी थांबलेली आहे, दुसरी एस टी जात आहे, तर जी एस टी थांबली आहे त्याला इनर्शियल फ्रेम म्हणा, आणि दुसरी जात आहे त्याला नॉन इनर्शियल, बिकॉज इट्स स्पीड कॅन बी व्हेरीड. सो इट इज, तर हे सेम ह्याच्या उलट अपोजिट असते याची प्रॉपर्टी. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आर नॉट ओबेड. न्यूटन्स laws of motion are not obeyed, and it is also called as accelerated frame of reference. It
It is also called as accelerated frame of reference. बघा, तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन काय? समजा एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स काही व्हेलॉसिटीने, काही गतीनं, काही स्पीडनं जर जात असते, तिला मोशनमध्ये पाहिजे बरं का, ती फिक्स असता कामा नये. तर त्याला म्हणायचं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यामध्ये न्यूटनचे नियम पाळले जात नाही. त्याला ॲक्सेलरेशन असं बघायचं, ॲक्सेलरेशन फ्रेम ऑफ रेफरन्स. तर या दोन मेन कन्सेप्ट आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगितलेल्या आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. समजा काही गोष्टी समजत नसतील तर तुम्ही ग्रुपवरती मला टाका जा, किंवा एखादं लेक्चर परत रिपीट करा म्हटलं तरी मी करतो. थँक्यू.